नमस्कार. वर्सटाईल एड्युकेअर सिस्टम आयोजित अनस्टॉपेबल इंटरव्ह्यू सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आपण अशा एका मॅडमची इंटरव्ह्यू घेणार आहोत ज्यांनी अबॅकस थ्रू अनेक विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स ओपन करून अनेक विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि म्हणूनच त्या अनस्टॉपेबल ट्रेनर आहेत. नक्की त्यांची ही कहाणी काय आहे आणि त्या का अनस्टॉपेबल आहेत ते आज आपण आजच्या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. सो जास्त वेळ न घेता आपण शीतल कटारे मॅडमना इन्व्हाइट करूया. नमस्कार शीतल मॅम. नमस्कार मॅडम. येस, सो तुम्ही सगळ्यांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. सर्वप्रथम तर मी जया मॅडमचे आणि VES चे आभार मानते. त्यांनी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, माझ्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानते. आणि माझी ओळख म्हणलं तर मी सौ शीतल अमोल कटारे, राहणार शेलार, तालुका भिवंडी. आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून 10 वर्ष काम करते. आणि माझं 6 लेवलचं अबॅकस ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि माझे विद्यार्थी त्यांचंही 6 लेवल पूर्ण झालेले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे मला सगळ्यांना इथे सांगायला आवडेल की आपण नेहमी असं ऐकलेलं आहे की शिक्षक हा नेहमीच शिकत राहतो. सेम तशाच प्रकारे तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा शिकताय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवत आहात. म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही 6 लेवल स्वतःच्या सुद्धा कंप्लीट केल्या आणि तुम्ही तिथेच थांबला नाही तर स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही 6व्या लेवल पर्यंत पोहोचवलेला आहात. क्या बात आहे मॅम, खरंच सुपर. महत्वाचं म्हणजे की तुम्ही वर्सटाईल ची जी अबॅकस ट्रेनिंग आहे त्याला कसं तुम्ही जॉईन झालेले आहात. तर भिवंडीमध्ये एक नावाजलेली ट्युशन्स क्लास आहे, VM ट्युटोरियल्स म्हणून. येस. त्याचे प्रोड्युसर जे महेश खडके सर आहेत, त्यांनी मला विचारलं की तुम्हाला अबॅकस शिकायचे, कारण अदर ऍक्टिव्हिटीज इकडे क्लासेस होतात, तर दुसऱ्या सुद्धा ऍक्टिव्हिटी आपल्याला क्लासमध्ये सुरू करायच्या आहेत. तर तुम्ही अबॅकस शिकण्यासाठी जाल का? ते ऑनलाईनही होतं आणि ऑफलाईनही होतं. आणि म्हणून आम्ही दादरला ते शिकायला जायचं होतं. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला अबॅकस शिकायला आवडेल का? तर मी हो सांगितलं. याच्या थ्रू मला VM ची माहिती आणि अबॅकसची सुद्धा माहिती मिळाली. क्या बात आहे. खरंच जसं मी मगाशी सुद्धा बोलली की तुम्ही तशाच आहात. नवीन स्किल्स नेहमी आपण शिकत राहिलं पाहिजे. आपण शिकल्यावरती आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. हा जो तुमचा थॉट आहे ना, तो खरंच मला ज्या दिवशी मला तुम्ही पहिल्यांदा भेटला होता त्याच दिवसापासून तो थॉट मला तुमचा लक्षात आहे आणि तो खूप आवडतो आणि ते तुम्ही स्वतः सुद्धा फॉलो करताय आणि म्हणून तुम्ही ट्रेनिंग घेतली आणि वर्सटाईलला जॉईन झालात. सो ट्रेनिंग घेण्याच्या आधी तुमच्या मनात काय भीती होती? कारण ऑफकोर्स आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतातच. सो तुमच्या मनात काय भीती होती? हो, शिकण्याची तर आवड मला होतीच, की काहीतरी नवीन मी सतत प्रयत्न करत असते, की मला काहीतरी नवीन शिकायचंय, मला शिकायचंय. जे येत नाही, भीती वाटते, भीती वाटणं साहजिकच आहे. पण जेव्हा मला काहीतरी नवीन शिकायचं असतं, मी त्याच्यात एकदम गुंतून जाते, मला शिकायचंय. भीती तर खूप वाटतात, कारण आपण ज्यामधलं अबॅकस माहित नव्हतं, मला काहीही नॉलेज नव्हतं की हे काय असतं, गणितच असतंय का? मग आपल्याला तेवढं नाही जमत आहे, मग आपण कसं काय करणार? भीती खूप वाटत होती, पण शिकण्याची जिद्द होती. म्हणून मग अबॅकस शिकण्याचा निर्णय घेतला. आणि तिकडे आल्याच्या नंतर खूप असं खूप शिकण्यासारख्या गोष्टी भेटल्या, शिकायला खूप मिळालं. अबॅकस म्हणजे फक्त गणितच नाही, तर बुद्धीचा विकास आहे, ज्याच्यामुळे आपली स्किल डेव्हलप होते, आपला मेंदू एकाग्र होतो, आपली व्हिज्युलेशन पॉवर वाढतात. अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे गणित म्हणजे गणितच नाही सोडू शकत आपण. वेगवेगळ्या आपण ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो. आणि मुलांचा सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये होतो. फक्त गणितच म्हणून आपण तिथेच नाही स्टॉप होत. अबॅकस म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप हे छान. त्याच्यातून शिकलं. खूप छान मॅडम. म्हणजे किती सुंदर बोलताय तुम्ही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला होतात एवढं ट्रॅव्हल करून दादरला ट्रेनिंग घेण्यासाठी, तेव्हा तुमची ती भीती दिसत होती, जाणवत होती. तुम्ही बोलला सुद्धा होतात की मॅडम मला हे जमेल. हो, बरोबर. की म्हणजे माझं म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला तो प्रवास होता. म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मला घर म्हणजे इथून सासरहून माहेरी नेण्यासाठी प्रत्येक वेळेस वडील यायचे आणि घेऊन जायचे. तो माझा प्रवास होता.
आणि मी शिकण्यासाठी स्वतः कुठेतरी किंवा लहानपणापासून शिकण्यासाठी शाळा तिथेच, कॉलेज तिथे, सगळं तिथेच होतं. पण मी काहीतरी शिकणार आणि मी बाहेर जाणार आहे. जिथे की मी एक घराच्या बाहेर न जाणारी, की ज्याच्यामध्ये काहीच नाही. ओला आम्हाला कळत नव्हता कसं काय जायचं किंवा स्टेशन बाय स्टेशन कसं जायचं, किंवा प्रवास कधी केलेलाच नाही. नेण्यासाठी आणण्यासाठी वडील होते किंवा काहीतरी असं कोणीतरी येतच होतं, भाऊ यायचा, कोणीतरी असं यायचंच. पण असं आता शिकण्यासाठी जायचंय आणि आम्ही इकडून 3 टीचर येणार होतो. सरांनी ओला बुक करून दिली आणि आम्ही निघालो तिकडून. आणि तिकडून पण फर्स्ट डे ला आम्ही आलो आणि तिकडे पण कसं जायचं, काय करायचं हे काहीच नाही. लोकेशन वगैरे ते होतं. मग सारखं कॉन्टॅक्ट तुमच्याशी वाढत गेला, की मॅडम आम्ही इकडे आलो, तिकडे आलो. मग तुम्ही बाहेर पण आलेलं तर आम्हाला घ्यायला. आणि मग तिकडून निघता वेळेस पण मोनीश सरांनी आम्हाला ओला वगैरे बुक करून दिली. म्हणजे आम्हाला काहीच गोष्टीची जाण नव्हती. आणि आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम, माझा तर फर्स्ट टाइम तसा एकदम असा लॉंगचा प्रवास होता असं म्हणलं तरी चालेल. तेच मी बोलते की एवढा लांबचा प्रवास करून म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्रवास करून आलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला अबॅकस माहीतही नव्हतं काय आहे ते. पण आज तुम्ही ज्या प्रकारे आणि ज्या कॉन्फिडंटने तुम्ही बोलत आहात की अबॅकस एक्झॅक्टली काय आहे, आणि बऱ्याचशा पालकांचा जो न्यूनगंड आहे किंवा त्यांना असं वाटतं की ज्या मुलांचं मॅथ्स कच्चं आहे त्यांनीच फक्त अबॅकस शिकायला हवं. सो ते सुद्धा तुम्ही मोडताय की अबॅकस म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याने शिकायला हवं, आणि म्हणून तुम्ही भिवंडी सारख्या गावामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही पसरत आहात. खरंच खूप खूप भारी काम करत आहात तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे की तुम्ही पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास केलात, पण तुम्ही त्यानंतर 3 सेंटर सुरू केलात आणि त्याच्यासाठी पण तुम्ही आता ट्रॅव्हल करताय. सो कसं काय हा एवढा मोठा बदल तुमच्यामध्ये झाला, म्हणजे एक्झॅक्टली काय तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला अबॅकस टीचर्स ट्रेनिंग नंतर? त्याचं श्रेय तुम्हाला पण जातं. पहिला कॉल केला की मॅडम मला माहिती आहे तुम्ही करू शकता, हे जे वाक्य आहे ना, मी ते सतत तेच विचार करते. मॅडम काय म्हणते, हा मॅडम मला माहिती आहे तुम्ही करू शकता. आणि तेच असं करत करत माझा जो पहिला व्हिडिओ तुम्ही शूट केला होता, मला म्हणजे व्हिडिओ कसा द्यायचा किंवा कसा काढायचा हे पण ज्ञान नव्हतं, ते तुम्ही मला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तो प्रवास केला. आणि खरंच भीती वाटत होती. मग इकडे टेमघरला सुरू करायचंय, मग तो तर ट्रॅव्हलिंग बसचा आहे. ती पण एक म्हणजे मला आता संडे टू संडे बसमध्ये ट्रॅव्हलिंग करायची सवय सुद्धा लागली म्हणा. तो बात. एक माझ्यात बदल झालाय. हो, आता म्हणजे कारण बसचा माझा प्रवास नव्हता जमत, पण मग त्या हिशोबाने म्हणजे संडे टू संडे का होईना मला बसची सवय लागली आणि मी एकटी ट्रॅव्हलिंग करायला लागले. फर्स्ट डेला तर जेव्हा जात होते टेमघरला, तेव्हा मी स्वतःलाच, मी बसमध्ये जाते, एसीच्या बसमध्ये जाते आणि फर्स्ट टाइम जाते, हे मला खरंच नवल वाटत होतं की माझं तिकीट मी स्वतः काढून, म्हणजे खरंच माझ्यासाठी तो एक असे वेगवेगळे क्षण येत गेले की त्याच्यामुळे शिकल्याच्या नंतर अबॅकस शिकल्यामुळे माझ्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग खरंच येत गेले असं. क्या बात आहे मॅडम, खरंच तुम्ही म्हणूनच अनस्टॉपेबल आहात, अनस्टॉपेबल. म्हणजे आपल्या म्हणजे अजय सर आम्हाला नेहमी सांगतात की आपल्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात केली तर आपल्याला नक्कीच रिझल्ट हा येतो. नक्कीच आपल्यामध्ये परिवर्तन आणि बदल हे घडतात. आणि त्याचं उत्तम एक्झाम्पल मॅम तुम्ही आहात. ज्या प्रकारे तुमच्यामधला बोलण्याचा कॉन्फिडन्स, आम्ही फक्त निमित्त आहोत मॅडम. वर्सटाईलचं विजन हे खरं मेन आहे, जे आपल्याला अजय सरांनी आपल्या सगळ्यांमध्ये पेरलेलं आहे, आणि म्हणूनच आपल्याला असंच अनस्टॉपेबल राहून अनेक विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. सो तुम्हाला वर्सटाईलची ट्रेनिंग घेऊन व्यक्तिमत्वामध्ये बदल तर तुम्हाला जाणवलेच. अनेक महिलांना तुम्ही हे सुद्धा जाणीव करून दिली की आपण घराच्या बाहेर पडलो तर डेफिनेटली आपण खूप काही करू शकतो, फक्त आपल्याला पहिलं पाऊल जे आहे ते उचलायचं आहे. सो तुमचा हा जो ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स होता, अनुभव होता, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये बदल झाले ते तुम्ही सांगितले. मग हा तुम्हाला ट्रेनिंग मॉड्यूल कसा वाटला? अ, खूप छान होता. जया मॅडम म्हणजे जसं की मला असं वाटलं की सुरुवातीला मी लहानच आहे आणि जसं की चुकलं की म्हणजे एकदम स्वतः छोटे छोटे गणित होते, पण ते अबॅकस टूल वरती करायचे होते ते जमत नव्हते. ते समजून सांगत होत्या, लहान मुलांसारखं ते बीट सांगत होत्या, ते पण छान होतं. त्याच्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर जे तुमचं विचारपूस करण्याचं की आपली ओळख नाही, आपण फर्स्ट टाइम भेटतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने आपल्याला प्रेमाची आपुलकीची जाणीव करून देत, मॅडम हा मग कसं झालं, एवढं छान तुमचं बोलणं वगैरे. सगळेजण, अजय सर पण एकदम फर्स्ट
ह्यालाच भेटले होते, पण त्यांनी सुद्धा एकदम छान असं की मॅडम कशा आहात असं, म्हणजे पहिली भेट असं वाटलंच नाही तिथलं. आणि त्याच्यानंतर की तुम्ही हा माझं एखादं पेज बरोबर बरोबर मॅडम व्हेरी गुड, तुम्ही मला स्टार वगैरे द्यायचा वेगवेगळ्या पेनाने स्टार वगैरे. मग मला वाटतं मी लहानच आहे, आणि मी पण जेव्हा मी शाळेमध्ये जायला लागले ना, मग ही तुमच्याकडून एक गोष्ट शिकली की वेगवेगळ्या कलरचे पेन्स यूज करायचे, स्टार यूज करायचे. त्याच्यामुळे मुलं खरंच आनंदी होतात, आणि छान एकदम सगळं व्यवस्थित होतं की एक वेगळा अनुभव मला शिकायला भेटला तिथे येऊन. क्या बात आहे. सुपर सुपर. वर्सटाईल तुम्हाला काय सपोर्ट करतं मॅडम? वर्सटाईल सगळ्याच गोष्टींमध्ये आम्हाला प्रत्येक म्हणजे इमेजेस पुरवणं, व्हिडिओ, संवाद कौशल्य, कुणाशी पालकांशी कसं बोलायचं, आणि प्रत्येक गोष्टीला जिथे अडचणी असतात तिथे वर्सेटाईलचं असतंच. म्हणजे काहीही झालं तरी, किंवा आम्हाला काही मीटिंग्स वगैरे घ्यायच्या असतील आणि तिथे आपण फर्स्ट टाइम घाबरतोच ना, मग त्या अटेंड करण्यासाठी सदैव तत्पर असतं प्रत्येक गोष्टीसाठी. तुमच्यासारखे शिक्षक असल्यावरती मॅडम वर्सटाईलला कसली चिंता. तुम्ही नेहमीच काहीतरी करत असता आणि त्यासाठी वर्सटाईल नेहमीच तुमच्या सोबत असणार, यामध्ये काही शंकाच नाहीये. तुमच्यासारखे शिक्षकच वर्सटाईलला लाभलेत, यापेक्षा मोठी गोष्ट काय. सो महत्वाचा प्रश्न म्हणजे की बऱ्याच जणांना असं वाटतं की अबॅकस शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये मॅथ्स इम्प्रुव्हमेंट होते, एवढंच होतं. त्याच्यामुळे बरेचसे टीचर सुद्धा आता असा विचार करतात की ह्याची काही गरज नाहीये. बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी चालतात, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मग आम्ही ह्याची ट्रेनिंग कशाला घ्यायला हवी? तर तुम्हाला काय वाटतं की खरंच अबॅकस टीचर्स ट्रेनिंग घेणं हे गरजेचं आहे का? ही आता काळाची गरज आहे का? हो आहे. याच्यामध्ये बघा, आपल्या अबॅकस टूल वरती कुठेही सिम्बॉल्स नसतात. हे ऍडिशनचं आहे किंवा हे सबट्रॅक्शनचं आहे. मग त्याच्यामध्ये मुलं इमॅजिन करू शकतात, दोन्ही ब्रेनचा विकास होतो, आणि ते व्हिज्युअलायझेशन करतात, इमॅजिन करतात, लिसनिंग पॉवर सुद्धा त्यांची वाढते. ते ऐकून एक छान पद्धतीने ऐकून घेतायत. आणि बघा, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जेव्हा घेतो, मुलांना खूप आवडतात ऍक्टिव्हिटी. आणि काही सम वगैरे विचारलं की त्यांना हा मजा येते, मॅडम आणखीन घ्या आणखी. आणि स्पीड रायटिंग जास्तीत जास्त मुलांना आवडणार म्हणजे स्पीड रायटिंग, एका मिनिटामध्ये मग ते लगेच एकमेकांचं बघतात, हा माझे एवढे झाले. आणि ती त्यामुळे ना त्यांची जी रायटिंग स्पीड आहे ती येस. वाढते. परफेक्ट. आणि हा, आणि मुलांना मजा येते की दोन्ही ब्रेनचा विकास होतोय, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत, इमॅजिनेशन पॉवर वाढते, आणि ते इमॅजिन करून करून आणि माइंड मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन, आणि ते ते तर होतच, गणिताचं पक्क होतं त्यांचं. बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज सुद्धा छान मुलं करू शकतात असं. म्हणजे हे किती गरजेचं आहे हे तुम्ही खूप छान. आणि त्यामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये आपण स्पीड रायटिंग मध्ये लेफ्ट राईट प्लस बोथ पण घेतो. येस. त्यामुळे दोन्ही हातात मुलं लिहू शकतात. काही म्हणणं नाहीत की एक्झाम टाइम मॅडम माझ्या या हाताला लागलंय, दुसऱ्या हाताकडे, मग त्या हाताने लिहितो. म्हणजे सुट्टीला चान्सच नाहीये विद्यार्थी. चान्स नाही, तुम्हाला लिहायचंय. आणि तसंही तुमच्यासारखे शिक्षक आहेतच, तर मुलं सुट्टी घेतच नसतील. बरोबर ना? सो खूप छान. नाही. छान. म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं की अबॅकसमुळे मुलांच्या मेंदूचा विकास कसा होतो, दोन्ही हातांचा वापर आपण कसा करतो, आणि आता ती काळाची गरज का आहे. कारण नॅचरली जशी मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट व्हायची ती होत नाहीये. आणि त्याच्यामुळे अबॅकस म्हणा किंवा स्किल्स अँड ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणा, ते आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायला लागतायत. आणि त्यासाठी प्रत्येक टीचरांनी, प्रत्येक महिलेने ह्या प्रोग्रामची ट्रेनिंग घेऊन घरातून व्यवसाय सुद्धा त्या करू शकतात. बरोबर ना? सो तुम्ही बरोबर. तुमचा हा जो व्यवसाय आहे तो घरातूनच चालू केलेला आहात. बरोबर ना? मला पुन्हा एकदा बरोबर. विचारायला तुम्हाला आवडेल. येस. सो कसं तुम्ही सुरू केलात? म्हणजे एक्झॅक्टली काय तुम्ही केलं होतं? त्यासाठी काही मोठा सेटअप किंवा असं काही होतं का, की कशी सुरू? नाही नाही, काहीच नाही. काहीच नाही, एक विद्यार्थ्यापासून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. एक दोन सुरुवातीला तर हे होतच, एक दोन. मग घरी किंवा शाळेमध्ये जाऊन मी करत होते, पण त्याच्यानंतर मग शाळेचा प्रवास थोडासा दूर होता, म्हणून मग आता घरीच घेते मी. व्हेरी गुड. घरीच शेलारमध्ये घरी घेते. भिवंडीमध्ये आणि टेमघरला क्लासेस आहेत व्हीएमचे, मग तिथे जाऊन घेते मी. क्या बात आहे. सुपर सुपर मॅडम. म्हणजे आतापर्यंत तर तुम्ही अशा प्रकारे काहीही इन्व्हेस्टमेंट न करता घरातून सुरुवात केलेली आहात तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहात? 150 ते 200 विद्यार्थ्यापर्यंत मी
अबॅकस ट्रेनिंग दिली आहे त्यांना. ते क्या बात आहे मॅडम, सुपर. आणि असंच अजून तुम्हाला पुढे जात राहायचं आहे. सो ह्या 150 ते 200 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. ऍक्च्युली तरी सुद्धा मला तुम्हाला इथे विचारायला आवडेल की तुमच्या इन्कम स्ट्रक्चरमुळे अबॅकस टीचर्स ट्रेनिंग नंतर काय चेंजेस झाले, काय सांगाल तुम्ही? प्रत्येक विद्यार्थ्याची एक लेवलची फी साडेतीन अच्छा. ते 4,000 असते. ओके. त्यानुसार प्रत्येक तुम्ही तसा विचार करा की प्रत्येकाचं काय असेल ते, म्हणजे एका लेवलची फी तेवढी असते. येस, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणताय की 150 ते 200 विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचलेली आहे आणि अजून पुढे पोहोचत राहते. आणि एका विद्यार्थ्याची 3,500 ते 4,000 तुम्ही फीस घेता. सो जे कोणी आपले बघणारे छान मस्तपैकी मुलाखत बघणार आहेत, तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजे ऍज अ अबॅकस टीचर तुम्ही त्यांना सुद्धा कामाला लावलेला आहात. क्या बात आहे मॅडम, सुपर सुपर. म्हणजे घरातून व्यवसाय सुरू केलेला आहात, आज तुम्ही मोठ्या लेवलला पोहोचलेला आहात. 3 सेंटर्स तुम्ही सुरू केलेले आहात. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताय, त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन सुद्धा करत आहात. आणि त्यासोबतच तुम्ही अर्न सुद्धा करत आहात. म्हणजे लर्न अँड अर्न ह्या दोन अं, गोष्टी तुमच्या चालू आहेत. क्या बात आहे, सुपर सुपर मॅडम. अर्निंग झालं, लर्निंग झालं. तुमचा वर्सटाईल मधला अविस्मरणीय क्षण सुद्धा जाणून घ्यायला आवडेल मॅडम. काय आहे तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण? म्हणजे मी पहिल्यांदाच नॅशनल लेवलला विद्यार्थ्यांना घेऊन गेले आणि त्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना घवघवीत म्हणलं तरी चालेल यश मिळालं. त्यांच्या मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या ते होतं आणि त्याच्यामध्ये प्लस माझ्या आयुष्यातला पहिला अवॉर्ड सुद्धा मला तिथेच भेटला. म्हणजे हे दोन अविस्मरणीय क्षण माझ्यासाठी आहेत. म्हणजे मी प्रत्येक वेळेस म्हणले की माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अवॉर्ड होता की मला ते अवॉर्ड भेटला आणि मुलांनाही छानपैकी असं अवॉर्ड भेटले, तर तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला. खूप छान मॅडम. ते बरोबर सर. तुमच्याच मेहनतीचं फळ आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की वर्सटाईल एड्युकेअर सिस्टम थ्रू जे वर्सटाईलचं आपलं नॅशनल कॉम्पिटिशन हे दर वर्षाला असतं. त्यामध्ये पहिल्याच वर्षाला म्हणजे मॅडमनी ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर पहिल्याच वर्षाला त्यांना सुद्धा न्यू रायझिंग स्टार टीचर्सचा त्यांना अवॉर्ड मिळालेला. आणि त्यानंतर त्यांचे जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेट झालेले त्यातले मॅक्झिमम विद्यार्थी म्हणजे 100% पैकी 90% विद्यार्थी, बरोबर ना मॅम? काही चुकत असेल तर बरोबर. नाही, बरोबर. अ, जिंकले होते. त्याच्या मागचं संपूर्ण श्रेय हे तुमचं आहे मॅम. कारण तुम्ही, जसं मी सुरुवातीला सुद्धा म्हणाले की मॅडम ह्या स्वतः सुद्धा शिकल्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी त्याच प्रकारे वेळ न बघता त्या विद्यार्थ्यांना तशाच प्रकारे शिकवत होत्या. त्यांचं प्रॅक्टिस ते घेत होत्या. ड्युरिंग द प्रॅक्टिस मुलांना शिकवताना जे काही त्यांना डाऊट्स येत होते ते कंटिन्युअसली विचारत होते. जसं त्या म्हणाल्या की वर्सटाईल आम्हाला सगळं पुरवतं, कमी तिथे वर्सटाईल. पण त्यासाठी आपला शिष्य सुद्धा तसे असावे लागतात. तसेच आपल्या मॅडम आहेत म्हणजे ट्रेनर आपल्या सौ शीतल कटारे मॅम. त्या सुद्धा वेळोवेळी त्यांना येणाऱ्या अडचणी, इवन आपण काय केलं पाहिजे, वर्सटाईलने अजून इम्प्रूव्ह काय केलं पाहिजे, कुठे पोहोचलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टींचं मार्गदर्शन मॅडम खूप छान करता तुम्ही. खरंच तुम्ही अनस्टॉपेबल आहात आणि सगळ्या महिलांसाठी तुम्ही इन्स्पिरेशनल आहात, यामध्ये काहीच डाऊट नाहीये. सो तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना एन्जॉय करताय का? खूप 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 म्हणजे मी एवढे कधीच केलं नव्हतं तेवढा एन्जॉय करते. एव्हरी संडे माझा व्हिडिओ असतो. त्यांच्या पहिले मी पहिला एन्जॉय करतो करते. म्हणजे खरंच अबॅकसमुळे तो एक माझा चेंजेस झाला की मी व्हिडिओ काढायला लागले. वेगवेगळे व्हिडिओ मी स्वतः बनवायला लागले आणि त्याच्यातून मला खूप सारा आनंद भेटतो आणि क्या मजा पण येते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जसं मगाशी बोललो की लर्न अर्न आणि त्यासोबत हॅपीनेस सुद्धा खूप आहे. म्हणजे तुमच्या ज्या व्हिडिओ असतात ना, खरंच त्या एकदम युनिक असतात. तुमच्यातला तो शिक्षक अगदी दिसत असतो. तुमचा उत्साह असा उफाळून आलेला दिसत असतो आणि मुलं एकदम छान एन्जॉय करत असतात. आणि म्हणूनच तुमच्याकडे मॅडम प्रचंड विद्यार्थी आहेत आणि तुम्ही एक नाही, दोन नाही, तर 3 सेंटरमध्ये कार्यरत आहात. सो मला तुम्हाला पुढे घेऊन जाण्याच्या आधी एक छोटंसं रॅपिड फायर विचारायला आवडेल. कारण तुम्ही खूप छान बोलताय. सो तुम्ही कमी शब्दात किती स्वतःला छान एक्सप्रेस करू शकता मला ते सुद्धा बघायचंय. सो तुम्ही रेडी आहात? येस. ओके.
सो एका रेडी. शब्दात वर्सटाईल. एका शब्दात वर्सटाईल. आत्मनिर्भर, आत्मविश्वास, व्हेरी गुड. खूप छान. एका शब्दात अबॅकस. बुद्धीचा विकास, सुपर सुपर. एका शब्दात तुमचा प्रवास. शिकणारा, क्या बात आहे. एका शब्दात तुमची प्रेरणा. VMT ट्युटोरियल्स विद्यार्थी आणि VES. क्या बात आहे. तुमचं पुढचं स्वप्न. उत्तम शिक्षिका. ऑलरेडी तुम्ही उत्तम शिक्षिका आहात मॅडम. पण जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की शिक्षक हा नेहमी शिकत राहतो आणि हे मी तुमच्याकडून शिकलेली आहे. सो वर्सटाईल मध्ये सगळं असंच आहे. आपण एकमेकांकडून शिकत आहोत आणि एकमेकांना शिकवत आहोत आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत. सो सुपर मॅम. तुमचा अ, अविस्मरणीय VS मुमेंट. बेस्ट टीचर अवॉर्ड आणि मुलांना नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भेटलेली अवॉर्ड. क्या बात आहे. दोन्ही सांगितलं मॅडम. बरं ठीक आहे चालेल. स्वतःसाठी एक शब्द. आत्मनिर्भर, क्या बात आहे. विद्यार्थ्यांसाठी एक शब्द. भविष्य, क्या बात आहे. खरंच विद्यार्थी भविष्य आहेत आणि आपण खूप लकी आहोत की आपल्याला त्या भविष्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. खारुताईचा वाटा आपण कुठेतरी उचलत आहोत आणि त्यासाठी खरंच आपण अजय सरांना सुद्धा थँक्यू बोललो पाहिजे की त्यांनी वर्सटाईल सारखी सोशो इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन सुरू केली. म्हणजे टू बी द लिडिंग युथ एम्पॉवरिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, भारतातल्या तरुणांना घडवणारी पहिली आद्य संस्था. आणि त्याच्याच थ्रू आपण अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, अनेक शाळेपर्यंत आणि अनेक तुमच्यासारख्या महिलांपर्यंत आपण पोहोचत आहोत आणि त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहोत आणि ते स्वतः सुद्धा शिकत पण आहेत आणि विद्यार्थ्यांना शिकवत पण आहेत आणि त्यासोबतच घरात राहून सुद्धा ते कमवत आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. सो खरंच थँक्यू सो मच अजय सर. त्यानंतर महिलांसाठी एक संदेश. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कौशल्यावर आणि शिक्षणाच्या बळावर पुढे जा. क्या बात आहे मॅडम. किती छान. एकदम मस्त बोललात तुम्ही. खूप छान बोललात तुम्ही. खरंच खरंच मस्त. काय सुंदर आन्सर दिलेले आहात तुम्ही. सो पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायला आवडेल की वर्सटाईल मधून जेव्हा तुम्ही ही ट्रेनिंग घेतलात, त्या ट्रेनिंग मधून तुमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची चेंजेस झालेले आहेत. तुमचं व्यक्तिमत्व विकास झालेला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. बरोबर. बरोबर. सो तरी ज्या अशा महिला आहेत ज्या अजूनही घरी आहेत, एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करतायत पण कुठेतरी मनात भीती आहे, शंका आहे. सो अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्या वर्सटाईलच्या या प्लॅटफॉर्म थ्रू? बघा, काहीतरी वेगळं करायचं म्हणलं की भीती वाटतेच, पण प्रत्येकाने बाहेर पडलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. स्वतःने वेळ, वय या गोष्टी कुठेच नाही की आता माझं एवढं वय झालंय किंवा आता ही वेळ नाहीये. वेळ काही सगळ्यांची परिपूर्ण नसते. बरोबर. कधी कुणाला सांगून येत नाही. म्हणजे वेळेचा विचार करायचा नाही आणि वय की नाही आता आपण एवढ्या वयाचे चालतो, कशाला शिकलं पाहिजे. शिक्षणाला वयाची अट नसते. माणूस सतत शिकलं पाहिजे माणसाने आणि पुढे चालत राहायचे. स्वतःमध्ये बघा, पंख सगळ्यांना असतात, पण उडायचं की नाही हे आपल्यात ठरलेलं असतं. म्हणून प्रत्येकाने उडायचा प्रयत्न करा आणि महिलांनी तर विशेष करून मी प्रत्येकाला सांगते की शिकलं पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती सारखीच नसते, प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नाही येणार आहे. आपल्याला प्रसंग कुठल्या प्रसंगी कुठला येईल हे सांगता येत नाही, म्हणून सारखं शिकत राहिलं पाहिजे. सुपर मॅडम. किती छान तुम्ही बोलता. किती छान. असं वाटतं ऐकत राहावं. खरंच तुम्ही किती सुंदर संदेश दिलेला आहात की आपल्याला सतत शिकत राहिलं पाहिजे. आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. परिस्थिती सांगून येत नाही. खूप छान. आणि वर्सटाईल त्यासाठीच हेल्प करते आणि त्यासाठीच तुम्हाला प्लॅटफॉर्म देते. सो तुमच्या थ्रू आणि या प्लॅटफॉर्म थ्रू मला सांगायला आवडेल की ज्या महिला तुम्हाला बघत आहेत, वर्सटाईलची ही मुलाखत बघत आहेत, तुम्हाला सुद्धा वर्सटाईल थ्रू जर ब्रेन आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम शिकायचे असतील आणि त्याच्या थ्रू स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, एक उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर नक्कीच तुम्ही वर्सटाईलला संपर्क साधू शकता. सो मॅम, तुम्ही सुद्धा तुमची एक उद्योजिका म्हणून
ओळख निर्माण केलेली आहात आणि तुम्ही एकदम अनस्टॉपेबल प्रकारे काम करत आहात. तर कसं वाटतंय तुम्हाला? त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? खूप छान आहे. माझा आत्मविश्वास वाढला आणि टीचर म्हणून तर मी होते, पण अबॅकस टीचर म्हणून माझी नवीन ओळख निर्माण झाली. मला म्हणजे बघा, ज्या वेळेस मी अबॅकस शिकवायला जाते तिथे एकाच वयाची मुलं नसतात येस. आणि वेगवेगळी. मला माझं जे अ, ध्येय म्हणा किंवा प्रत्येक मुलांमध्ये शिकवण्याचं, लहान मुलांना कसं थोडस सांभाळून घ्यावं लागतं, त्याला परत परत त्या गोष्टी सांगाव्या लागतात. आपलं संयम म्हणायचं, संयम आला. त्याच्यानंतर आत्मनिर्भरता आली. आपण स्वतःच्या स्वबळावर आर्थिकदृष्ट्या चांगले होतो आणि अशा आपला संयम आहे, आपला आनंद, मुलांना शिकवताना जो आनंद असतो तो आपल्याला मिळतो. येस. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण शिकायला लागतो. सुपर सुपर मॅडम, सुपर. म्हणजे सतत चालत राहिलं पाहिजे आणि एक उद्योजिका म्हणून तुम्ही जी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहात ती खरंच अनस्टॉपेबल आहे. आज तुम्ही वर्सटाईल च्या ट्रेनिंग थ्रू अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहात. 150 ते 200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तुमचे विद्यार्थी, मगाशी तुम्ही म्हटल्यासारखं घवघवीत यश त्यांना मिळालेलं आहे आणि असंच पुढे त्यांना यश मिळत राहो आणि 150 ते 200 विद्यार्थ्यांवरून तुमची ती जी संख्या आहे ती आता डबल आणि ट्रिपल हो आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचो. तुम्ही वर्सटाईल टीचर्स मध्ये आता थोडस एक लेवल पुढे गेलेले आहात. लवकरच तुमची सुद्धा पुन्हा एकदा 3 महिन्यानंतर आपण तुमच्या कार्याची, तुमच्या कामाची दखल घेऊन डेफिनेटली परत इंटरव्ह्यू घेणार आहोत. सो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण भेटूया आणि मला खात्री आहे की तुम्ही असंच अनस्टॉपेबल काम करत राहणार आहात. येस मॅम. थँक्यू मॅडम. येस. थँक्यू. सो तुम्हाला काही बोलायचंय? हो, अजय सरांचे विशेषतः आभार मानते मी. VS चे तर मानणंच आहे, स्पेशली अजय सरांचे सुद्धा, की त्यांनी खरंच असं आमच्या महिलांसाठी एक वय वगैरे बघत नाहीयेत. आपण शिक्षण शिकतोय हाच तुमचा हे आहे की सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि आनंद शोधला पाहिजे. मी पण जसं VMचं म्हणजे VS सुरू केलं तसं मी बोलायला लागले. कसं बोलायचं हे पालकांना तेही समजायला लागलं. खूप माझ्यात पण वेगवेगळे बदल होत गेले. जसं मी प्रवास करायला लागले तसं मी कविता सुद्धा लिहायला लागले. क्या बात म्हणजे आहे. आणि तसंच म्हणजे मला कधी बसलं ना एखादा टॉपिक म्हटलं की पटकन होते असं. आणि त्या दिवशी पण मला समजलं की म्हणजे चला काहीतरी आपल्याला करायचं आणि एक अबॅकस बद्दल मी विचार केला आणि होतंय का, तर मी एक छोटीशी कविता केली आहे. सुपर सुपर, भारीच. आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. सो येस मॅम. तर मी सुरुवात करते. माझ्या कवितेचं नावच मी अबॅकस ठेवलंय. अरे वा. सुंदर, खूप सुंदर. तर सुरू करते मी. येस. अनोळखी दुनियेत गेले, काहीच नव्हते माहीत. अनोळखी दुनियेत गेले, काहीच नव्हते माहीत. शिकता शिकता शिकवता लागले लिहून घेऊन वही. शिकता शिकता शिकवायला लागले लिहून घेऊन वहीत. पेन्सिल वही पेन पुस्तक, पेन्सिल वही पेन पुस्तक इतक्यांची होती जाण. पेन्सिल वही पेन पुस्तक इतक्यांची होती जाण. फ्लॅश कार्ड टायमर आणि टूलने वाढवली माझी शान. क्या बात आहे. फ्लॅश कार्ड टायमर आणि टूलने वाढवली माझी शान. अबॅकसच्या विद्यार्थ्यांना यश लागले मिळू. अबॅकसच्या विद्यार्थ्यांना यश लागले मिळू. नवीन नवीन स्वप्ने डोळे लागले पाहू. नवीन नवीन स्वप्ने डोळे लागले पाहू. विद्यार्थ्याला शिकवण्याचा आहे म्हणाला ध्यास. विद्यार्थ्याला शिकवण्याचा आहे म्हणाला ध्यास. प्रोत्साहन देणारी माणसं असले की वाढेल माझा आत्मविश्वास, वाढेल माझा आत्मविश्वास. क्या बात आहे मॅडम. सुपर्ब सुपर्ब. खरंच अप्रतिम कविता लिहिलेली आहे तुम्ही आणि इतकं सुंदर तुम्ही लिहिता. सो खरंच थँक्यू सो मच मॅम. अशाच तुमच्या म्हणलं ना, तुम्ही म्हणताय ना मॅडम तुम्ही हे करू शकता, करू शकता, मग ते करायला लागले, कविता करायला लागले आणि बोलायला लागले.
तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही अनस्टॉपेबल आहात. जसं आपल्या ह्या इंटरव्ह्यूचं मुलाखतीचंच नाव आहे. खरंच तुम्ही अनस्टॉपेबल आहात मॅडम. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही काम करताय, मी जसं म्हणाले की वर्सटाईल आणि आम्ही एक निमित्त आहोत. तुमच्यामध्ये ऑलरेडी ते टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये ती कला आहे आणि म्हणून तुम्ही त्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहात. वर्सटाईलने तुम्हाला तो एक छोटासा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. बरोबर. महेश सरांनी ते जाणलं आणि तुम्ही त्याला पुढे घेऊन जाताय हे खरंच माझ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आहे की सरांनी मला जर हे असं बोलून मला सांगितलंच की हे तुम्हाला शिकायचंय महेश सरांनी, तर मी इकडे आले नसते, तुमची आणि माझी भेट झाली नसती. ते निमित्त होतं. पण तुमच्या सोबत येऊन मी अशी बोलायला लागले, कविता करायला लागले, हे माझं भाग्यच म्हणायचं की मी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागले, माझी एक ओळख निर्माण झाली. अबॅकस टीचर टीचर असतात पण अबॅकस टीचर पण आहात. आणि आता बघा, प्रत्येक ज्यावेळेस माझा पहिला क्लास होता हा. आणि 10 वर्ष झाले आपण शिकवतो, पण आपण मराठीमध्ये हा हे असं बोलायचं तसं बोलायचं हे आपल्याला कळतं, पटकन कळतं. पण येस. वेगळ्या ठिकाणी आता बघा, जिथे टेमघर आहे तिकडे ना इंग्लिश मिडियमची वगैरे मुलं असतात, त्यांना मराठी नाही कळत सहसा येस. आणि त्यांना हिंदीतून बोलावं लागतं. मला पहिला प्रश्न, मला मी सगळं हिंदीत बोललेलं, त्यांना मराठी काहीच कळत नाही. आणि आता मी ज्या शाळेत जाते तिथे पण मराठी मुलांना समजत नाही की मराठी काय म्हणजे काय बोलतात टीचर. मग त्यासाठी हिंदी येणं पण गरजेचं असतं. आणि आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो तिथे आपण जास्त कंटिन्यू मराठीच बोलत असतो. आणि त्याच्यामुळे अ, की सुरुवातीलाच हिंदी बोलण्याची सवय पण मला लागली. आणि ते क्लास घेता घेता आता पण मला मी म्हणजे आता काही वाटत नाही की मी मराठी ही दोन्ही लँग्वेज मध्ये मी कम्फर्टेबल आहे आता बोलण्यामध्ये. सुपर सुपर मॅडम, सुपर. खूपच छान. म्हणजे तुम्ही कविता करायला लागलात, तुम्ही शिकलात, तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवलात, विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट केलात आणि अशाच प्रकारे आता तुम्हाला अनेक महिलांच्या लाईफमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. सो खूप खूप अभिनंदन मॅडम आणि खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की आजची इंटरव्ह्यू बघून अनेक महिला इन्स्पायर होणार आहेत आणि तुमच्यासारख्याच त्या अनस्टॉपेबल काम करणार आहेत. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. अशाच इंटरव्ह्यूज आपण घेऊन येणार आहोत वर्सटाईलच्या अनस्टॉपेबल इंटरव्ह्यू सिरीजमध्ये. म्हणून सगळ्यांनी वर्सटाईलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या इंटरव्ह्यूसाठी नक्कीच आपल्याला भेटा. सो थँक्यू सो मच शीतल कटारे मॅम. तुमच्याशी संवाद साधून, तुमची मुलाखत घेऊन मी सुद्धा खूप जास्त इन्स्पायर झालेले आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही आता पुढच्या इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलेले आहात आणि अनस्टॉपेबल तुम्ही काम करणार आहात याची मला खात्री आहे. सो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू मॅम. थँक्यू.